50,000 रुपये खर्च सांगितला आहे एका मेकॅनिकने याला. आता बघा पुढं चेंबर तुटला आहे, शॉक ऑब्सर, स्टॅबिलायझर, पुढनं गाडी धडकल्या, चेसिस बेंड झाल्या. आता मुंबईला न्यायचा खर्च किती? 25,000च्या आसपास क्रेनचा. आणि एका मेकॅनिक त्यांना 50,000 खर्च सांगितला आहे. आता आपण घेऊन जाऊया, उद्या गाडी तयार करून देतो त्यांना. सकाळपासून उष्मा खूप होता, आभाळ दाटून आले आणि अधीरमन झाले, असंच ना. चला मुद्द्यावर परत येऊया. हा आहे तो रोड, इथून फुल स्पीडनं उतारातनं गाड्या जातात. हे बघा, हा रोडनं सरळ खाली गेलं, उतारात स्पीड आणि वाढते आहे तेवढं. आणि बरोबर त्या टर्नच्या पुढे जी गाडी गेली ना, तिथं टर्न मारला की तू टर्न बसत नाही. आता ती गाडी गेली बघा, आणि टर्न बसला नाही की सरळ जाऊन डिवायडरला गाडी धडकते. आता एक पर्याय माझ्या डोक्यात असा आहे की या उताराच्या पुढं रमलर स्ट्रीप लावे, जेणेकरून गाडी स्लो होईल, किंवा झेब्रा पट्टे तरी मारावेत, जेणेकरून लोकांना कळेल. बोर्ड लावावा की अपघाती स्थळ आहे. कारण मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला नाही आहे चॅनलवरती, पण मागच्या 2 महिन्यातला 10वा 11वा अपघात आहे हा. चला बघूया स्विफ्टचं काय नुकसान झाले. त्यांना एका मेकॅनिकने 50,000 रुपये खर्च सांगितला आणि मुंबई विरारला गाडी न्यायचा खर्च 25,000 रुपये आहे. बघूया, कुटुंब आहे, काय मार्ग काढतो आपण. चला जाऊया स्विफ्टजवळ. 50,000 रुपये खर्च सांगितला आहे एका मेकॅनिकने याला. आता बघा पुढं चेंबर तुटला आहे, शॉक ऑब्सर, स्टॅबिलायझर, पुढनं गाडी धडकल्या, चेसिस बेंड झाल्या. आता मुंबईला न्यायचा खर्च किती? 25,000च्या आसपास क्रेनचा. आणि एका मेकॅनिक त्यांना 50,000 खर्च सांगितला आहे. आता आपण घेऊन जाऊया, उद्या गाडी तयार करून देतो त्यांना. बघू किती पैशात तयार होईल ती. क्रेनच्या पैशात झाली तर अतिउत्तम. 11ची गाडी आहे, इन्शुरन्समध्ये डिप्रेस होणार 70-80%. पेट्रोल स्विफ्ट आहे, काय कारण मला माहीत नाही. आणि हाच तो रस्ता आहे जिथले व्हिडिओज तुम्ही 7-8 बघितल्यात, मी टाकल्यात. काय आहे मला माहीत नाही, फक्त सरकारने इथं रमलर स्ट्रीप टाकावेत. कुटुंब आहे. चांगली बाब हीच आहे की जीवितहानी काय झालेली नाही आहे. गाडीचं नुकसान बऱ्यापैकी आहे, 25-30 हजारच्या आसपास नुकसान आहे गाडीचं. आणि इथं रमलर स्ट्रीप होणं फार गरजेचं आहे. हे जर झालं नाही तर आणि अपघात वाढणार आणि मग जीवितहानी व्हायची वाट बघू नये सरकारने. इथं लवकर PWने काहीतरी करावं. ऑइल संप आणि ही फ्रेमची अवस्था बघा काय आहे. चेसिस फ्रेम आहे ही, बघा केवढा मोठा जोरात दणका येतो. परत हा स्टेनर एक खराब झाला आहे. हा ऑइल फिल्टर आहे आणि लोअर आर्म, पुढचं रेडिएटरचं ब्रॅकेट. अंदाजे MGPचा जर खर्च काढला तर 31,000 रुपयाच्या आसपास पार्टचे पैसे होत आहेत. आता सुदैवानं रेडिएटर कंडेन्सर वाचला आहे, पण ही रेडिएटर सपोर्ट फ्रेम आतमध्ये आला, हे पण नवीन घालायचं आहे. शॉक ऑब्सर बदलायचा आहे, लोअर आर्म बदलायचं आहे. आता महत्त्वाचं काम बघा काय आपलं, हा जो बोल्ट आहे ना, हा स्ट्रेट येतो असा, तो मागं दणका बसल्यामुळे मागं गेलेला आहे. हेही मागं गेलं आहे. आता हे गरम करून मला पुढे घ्यायचं आहे आणि पूर्ण दिवस याच्यात जाणार आहे, कारण हे बोल्ट असे असतात बघा, एवढा स्ट्रेट असतो. प्रयत्न तर पूर्ण करायचा आहे, गाडी करून द्यायची आहे. 50-60 हजार रुपये खर्च सांगितलेला, आपल्याकडे किती होते बघूया. व्हिडिओमध्ये तसेच बनवून राहा, बघूया गाडी तयार झाल्यानंतर किती पैशात तयार झाली गाडी. ॲक्सिडेंट नंतरचा दुसरा दिवस आहे आज. पुढचा टाय मेंबर, क्रॉस मेंबर म्हणा किंवा डॅश बंपर म्हणा, किंवा हा खालचा क्रॉस मेंबर, हे एक फाउंडेशन आलेलं हायड्रोलिक जे तुटलं होतं, हे बघा, हे तुटलं आहे ना, हे बघा, हे ते बसवलं आहे, हे नवीन सगळं MGPचं आहे. ही फ्रेम MGPचीच. परत आता स्टेअरिंग फक्त आपण जुनं वापरतो आहे, कारण स्टेअरिंगचे 9,000 रुपये काहीतरी होते, ते जरा वाचतील. आता खालचं रिपेअर करू, थोडंसं कष्ट आहे त्याला, 1-2 तासाचं. गाडी जशी पूर्ण होईल त्यांना बोलवेन, ते हॉटेलला थांबलेत, मग त्यांना गाडी देऊया आपण. 5:19 दुसरा दिवस गाडी स्टार्ट केलेली आहे. आणि चांगली गोष्ट हीच आहे की गाडी ज्या वेळेला चेंबर आपटला, म्हणजे टेक्निकल ऑइल संप ज्या वेळेला ब्रेक झाला त्यावेळेला गाडी बंद पडली आणि आता गाडी चालू केलेली आहे.
आणि ही ती फॅमिली आहेत, जावई सासरे मुंबईवाले आहेत विरारचे. चला गाडीचं आता दाखवतो बाहेरून. सॉरी, माझा हात जरासा कॅमेऱ्याच्या वरती आला, पण आता असो तुम्हाला दाखवतो. शॉकअप सर एक यूज्ड, स्टेअरिंग यूज्ड, लोअर आर्म नवीन, हे फाउंडेशन नवीन, पुढचा क्रॉस मेंबर आणि डॅश मेंबर नवीन दोन्ही, एक लोअर आर्म नवीन झाला. एवढे सगळे पार्ट. अच्छा, रेडिएटरचा क्रॉस मेंबर खालचा नवीन. आणि एवढं सगळं केल्यानंतर गाडी ओके चालू झालेली आहे. आता फक्त ट्रायल बघायची आणि त्यांच्या ताब्यात द्यायची आहे गाडी झाल्या. आणि हे मुंबईला प्रोफेसर आहे, तर ह्या माणसानं की नाही एवढा त्रास दिला आहे मला, खूप त्रास दिला बाबा. म्हणजे चौकस बुद्धी माणसानं असावं खरंच. दुसऱ्याला त्रास होईल अशी चौकशी करू नये. काम करताना वारंवार समोर यायचं नसतं. पण काकांना काय आहे, ते रेल्वेचे रिटायर्ड आहेत आणि त्यांना ती जरा इच्छा असते सारखं बघायची माझ्या गाडीचं काय होते. मी म्हटलं मी काय काढून घेणार नाही आहे. गाडी झाल्या, ट्रायल मारून आलो आहे. क्लच लिव्हरचं एक लॉकही निघालं, ते बसून देतो आहे. झालं, समाधान झालं की नाही तुमचं? समाधान झालं का? ठीक आहे, ओके. जाऊ दे, आता जातील ते उद्या सकाळी, रात्री निघणार नाही आहेत. गाडी सुंदर आहे, फक्त 70,000 किलोमीटर चालल्या गाडी. पण एक हातीच वापरल्या त्यांनी, चांगली गोष्ट आहे.